काय कुठे हरवलात? मी एकटाच बडबडतोय का? अच्छा 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 अच्छा, तुम्ही ना प्रेमात पडलात त्या प्रीतमच्या. अहो काही काय, प्रीतम सरांची एंगेजमेंट झाली दिशा मॅडमशी. हा म्हणजे दिशा मॅडम जरा वेगळ्याच आहेत, नीट नाही वागत हो ते प्रीतम सरांशी. तुमचा मित्र आहे ना तो, मग तुम्ही काहीतरी करा त्याच्यासाठी. हो पण मी काय करू शकते? सिंपल आहे, तू प्रीतमला प्रेमात पड तुझ्या. आय टॉक टू यू लेटर. या बाय बाय बाय. क्लायंट्स खूप काम आहेत आजकाल. ते शाळेचं प्रोजेक्ट म्हणजे ना. लई काम आहे म्हणे. मला माहित आहे ना तुम्ही कुणाशी बोलत होता ते. तुम्ही प्रिया मॅडमशीच बोलत होतात. अरे नाही, मी आपलं ते क्लायंट. काय नाही, मी बघितलं आता बाहेर प्रिया मॅडम मी फोनवरच बोलत होत्या. मी तुम्हाला आत्ताच सांगते, प्रिया मॅडम अशी तशी मुलगी नाही, त्या लई चांगल्या आहेत. म्हणजे मी काय तुला असला तसला वाटतो? नाही, मी पण चांगलाच मुलगा आहे. तुम्ही चांगलेच आहात. आणि तुमचा साखरपुडा बी झालाय आणि लवकरच दिशा मॅडम बरोबर लगीन बी होणार आहे. पारू 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 ऐक ना पारू. पारू ती दिशा कशी आहे माहिती आहे ना तुला. तू तरी मला समजून घे ना यार. माझं प्रेम आहे प्रियावर. प्रीतम सर मला माहित आहे, पण प्रिया मॅडम जर का तुमच्या प्रेमात पडल्यानंतर तुम्हाला कसं कळत नाही प्रीतम सर तुमचं लगीन ठरलंय. पारू पण ते लग्न जबरदस्तीच आहे ना. आणि माझं नाही आहे ना प्रेम दिशावर. पण प्रिया जेन्युइनली एक चांगली मुलगी आहे. आणि म्हणजे प्रिया आहे ना, प्रियाला बघता क्षणी मला असं वाटलेलं की हीच आहे यार आपल्या आयुष्यात. हीच तर कमी आहे आपल्या आयुष्यात. म्हणजे तू विचार कर ना यार, मी वाखरवाडीला गेलो, तिथे जाऊन तिला बघितलं आणि मला कळलं की लव्ह ॲट फर्स्ट साईट काय असतं. हो, आम्ही खुश राहू एकमेकांसोबत. बरं मला सांग, नशीब, स्वर्गातल्या गाठी यावर तुझा काही विश्वास आहे की तुला पण या सगळ्या गोष्टी फिल्मीच वाटतात? बरं सगळं जाऊ दे, सगळं विसर. मी तुला 2 चॉईसेस देतो, प्रिया आणि दिशा. या दोघींपैकी तू सांग मला की माझ्यासाठी कुठली मुलगी चांगली वाटते. पटतंय ना? म्हणजे बघ ना, ती कुठे आपल्याला त्या गावात भेटली, तिथे आपण असंच गेलो असतो का? अरे मग ती मुंबईत आली सोड, आपल्या कंपनीत जॉबला लागली. अरे ही सगळी डेस्टिनीच आहे. हे बघ, जे आपल्या नशिबात असतं ना ते आपल्याला मिळतंच. तुझंच बघ ना, हरीश तुझ्या नशिबात नव्हता तर तू निघून गेला. पण तसं जो कोणी तुझ्या नशिबात असेल तो तुला मिळेलच. काय ग, कुठे हरवलीस? प्रीतम सर, प्रिया मॅडम जर का तुमच्या प्रेमात पडल्या तर समजाच अवघड होईल. त्याची लई मोठी किंमत मोजावी लागेल तुम्हाला. प्रेम करणं सोपं असतं, मिळवणं नाही. हे बघा, दिशा मॅडम आता या घराचा एक भाग आहे. देवी आई त्यांना या घरची सून मानतात. त्यामुळे आता हे लगीन मोडणार नाही. पण पारू, यासाठीच मला मदत हवी आहे ना तुझी. मी नाही करणार. प्रीतम सर दुसरं काय असेल तर ते सांगा, पण मी तुम्हाला या बाबतीत तुमची मदत नाही करू शकत. मला देवी आईना त्रास होईल असं काय बी वागायचं नाहीये, समजून घ्या तुम्ही. अहिल्या मॅडमने स्कूलच्या प्रोजेक्टसाठी एकदम परफेक्ट जागा निवडली ना. हो ना, ऍक्च्युली तिचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. हो, म्हणजे एखाद्या मुलाला नर्सरी पासून ते डिग्री पर्यंत शिक्षण एकाच ठिकाणी घेता यावं. गरीब मुलांना फी अभावी त्यांचं शिक्षण थांबू नये आणि मुलींना हवं तसं शिकता यावं, यासाठी आपलं एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट असावं. असं तिचं ऍक्च्युली तिच्या भावाचं खूप मोठं स्वप्न होतं. अहिल्या मॅडमचे भाऊ? येस. हो, म्हणजे तुमचे मामा ना. हा,
आजपर्यंत कधीच उल्लेख नाही केला तुम्ही त्यांचा. कुठे असतात ते? मला नाही माहित. मला नाही माहित. म्हणजे असं का बोलताय? कारण मला खरंच माहित नाही. म्हणजे घरी पण त्यांच्याबद्दल कोणी काही बोलत नाही आणि आईला विचारलं तर ती पण नाही सांगत. सो आय डोंट नो. चला या. प्रिया मॅम, काय झालं? चप्पल तुटली. बघू. एक काम करूया, तुम्ही चप्पल काढा. काढू? चप्पल काढा. का? अहो काढा तर. येस. हो प्रीतम सर, काय करताय? शूज देतोय, ते घाला. नाही नाही, नको, राहू द्या, तुम्हीच घाला. का? अहो घाला ना, तुमच्या पायाला लागेल नाही तर. नाही नाही, नको. तुम्ही घालता की मी घालू? एक मिनिट. नाही नाही नाही, मी घालते. गुड. सर, पण तुमचे पाय चिखलात मागतील ना? अरे मी ओके आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. आणि एवढंच जर गिल्ट वाटत असेल ना तर मला उचलून घ्या. प्रीतम सर. चला.